एअर इंडियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेक बेरोजगार तरुणांचे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या उत्तराखंड स्थित एका टोळीचा मानखुर्द पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 11 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले इतर साहित्याचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी स्वतःला एअर इंडियाशी संबंधित असल्याचे भासवून किंवा कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत बेरोजगार युवक युवतींशी संपर्क साधत होते। त्यानंतर नोकरीच्या प्रक्रियेच्या नावाखाली विविध शुल्क कागदपत्रांची पडताळणी, प्रशिक्षण आणि इतरे कारणे सांगून लाखो रुपये उकळले जात होते। नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे जाणीव झालेल्या काही पीडितांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत उत्तराखंडमधील या टोळीचा पर्दाफाश केला। कारवाई दरम्यान पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। या टोळीने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे तसेच देशातील इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारचे रॅकेट कार्यरत होते का याचा तपास मानखुर्द पोलीस करत आहे। आज एक महत्त्वाचं डिटेक्शन मानखुर्द पोलीस स्टेशनने केलेलं आहे। याच्यामध्ये जानेवारी ते फरवरी या कालावधीमध्ये ज्योती रमेश राऊत या कंपन्यांकडे ऑनलाईन पद्धतीने काही लोकांनी तिला नोकरी देतो एअरपोर्ट टर्मिनलवर अशा प्रकारचा आमिष दाखवला होता। त्या आमिषानंतर त्याच्याकडून वेळोवेळी त्यांनी पैसे काढून घेतले होते आणि एकूण 2,58,000 रुपये फसवणूक झालेली होती। याच्यामध्ये IT ॲक्ट अंतर्गत 27 फरवरी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या तपास अंतर्गत आपल्याला देहरादून, उत्तराखंड या ठिकाणी हे आरोपी असण्याची शक्यता आहे अशी माहिती आपण तपासमध्ये प्राप्त झाली होती। त्यानंतर आपल्या टीमने त्या ठिकाणी धाडी मारली आणि त्या धाडीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 11 आरोपी सापडलेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 9 लॅपटॉप, 13 मोबाईल फोन देखील सापडलेला आहे आणि एक कॉल सेंटर स्वरूपाचा एक पूर्ण सायबर स्कॅम त्या ठिकाणी हे लोक करत होते। हे आरोपी UP, गुजरात आणि नागालँड या वेगवेगळ्या राज्याचे आहेत आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करत होते। या सर्व आरोपींना अटक करून ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला होता। त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। पुढील तपासमध्ये या केसमध्ये जे मेन अजून आरोपी असतील त्यांच्या देखील आता आम्ही शोध घेतोय। तसेच सर्व जे विक्टिम्स आहेत, सर्व पीडितचा आम्ही पत्ता घेऊन अजून याच्यामध्ये काय गुन्हा दाखल करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विक्टिम्सला त्यांचे पैसे परत मिळतील। जय हिंद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।